नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत. नागराज तन्वीला म्हणजेच प्रियाला कॉल करतो आणि तिला कॉलवर सांगतो की अगं, प्रतिभाचं वेड्यांचं औषध आता संपत आलंय, तेव्हा मला लवकरात लवकर नवीन औषध आणून दे, नाहीतर ही बाई मंद होण्याऐवजी ठीक आहे मी करते काहीतरी आणि नागराज असं बोलून फोन ठेवून देतो. पुढे प्रिया आता त्या औषधांचा जुगाड कसा करायचा हा विचार करत असते. विचार करता करता ते कळत नसतं, कारण त्या गोळ्या नेमक्या ती जिथून मागवते ते मेडिकल आता बंद झालेलं असतं आणि पुढचे 8 दिवस ते बंद राहणार असतं. नागराज कडून तिला कळलेलं असतं की आता गोळ्या फक्त 2 ते 3 दिवसांपुरतीच्या शिल्लक आहे. या गोळ्या कशा मॅनेज करायच्या हे तिला कळत नसतं. तेव्हा ती या सगळ्याबद्दल ऑनलाईन सर्च करते. इंटरनेटवर ती या गोळ्यांबद्दल अनेक माहिती आणि त्यामध्ये त्या गोळ्या ऑर्डर कशा करायच्या हे दिलेलं असतं. ती ते सगळं वाचते आणि त्या गोळ्या ऑर्डर करून टाकते. ऑर्डर करताना मात्र ती घराचा ॲड्रेस टाकते, म्हणजे तिच्या घराचा ॲड्रेस टाकते. आणि एकीकडे अस्मिता लगेच तिच्या पाठोपाठ येते. अस्मिता तिला म्हणते की काय ग तन्वी, इथे काय करतेस, चल ना माझ्या आपण गप्पा. तन्वी म्हणते की हो बस मी आलेच. एकीकडे अस्मिता तिच्या पर्समधून तिने तन्वीसाठी आणलेल्या गोष्टी तिला दाखवते आणि एक एक गोष्ट काढू लागते. आणि काढता काढता तिच्या लक्षात येतं की ती तिच्या गोळ्या आणायचं विसरलेली आहे. तिच्या प्रेग्नंट आणि ती खूप घाबरते. अशाच्यात ती तन्वीला लगेच सांगते की अगं तन्वी, मी माझ्या मेडिसिन्स विसरली अगं, आता मी काय करू, आणि आता जर मी त्या गोळ्या घेतल्या. यावर तन्वी म्हणते की अगं ऑनलाईन ऑर्डर करून घे दुसऱ्या, नाहीतर सरळ कुरिअर करायला सांग. यावरती लक्षातच नाही आलं, थांब मी माझ्या सासूबाईंना कॉल करून सांगते की माझ्या मेडिसिन्सचा बॉक्स कुरिअर करून द्या म्हणून. यावर तन्वी म्हणते की अगं एवढीशी गोष्ट तुला साधं एवढं डोकं नाहीये का, कम ऑन. नाही तेव्हा तर किती डोकं चालत असतं तुझं. सायलीला त्रास देण्यावेळी तू तर खूप ऍडव्हान्स पळत असतेस आणि स्वतःच्या बाबतीत कोण विचार करणार. हे बघ आता अशा अवस्थेत, म्हणजे प्रेग्नन्सीच्या अवस्थेत तू स्वतःकडे असं दुर्लक्ष करून चालणार नाहीये बरं का. यावर अस्मिता म्हणते की अरे वा, बाळाची लहान मामी जरा जास्तच ऍक्टिव्ह आहे, बाळाला घेऊन खूपच काळजीमध्ये दिसते. यावर तन्वी म्हणते अगं अर्थातच, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस तू. अस्मिताच्या सासूबाई तिच्यासाठी त्या गोळ्या कुरिअर करून देतात आणि अस्मिताला फोन करून कळवतात. अस्मिताने सांगितल्याप्रमाणे अस्मिताच्या सासूबाई त्या टॅबलेट्स म्हणजेच इतर मेडिसिन्स कुरिअर करून देतात आणि अस्मिताला कॉल करतात. अस्मिते, तुझ्या मेडिसिन्स मी कुरिअर केलेले आहेत, ते सायंकाळपर्यंत तुझ्यापर्यंत पोहोचेल, तेव्हा त्या गोळ्या घे, वेळेत खा, वेळेत झोप आणि झोप पूर्ण घे. इकडे तिकडे लहान मुलांसारखे पुढे फिरू नकोस. यावर अस्मिता म्हणते की हो चालेल. तन्वी पुढे म्हणते की काय ग, काय बोर करते तुझी सासू, जेवढं सांगितलं तेवढं करायला काय होतं तिला. यावर अस्मिता म्हणते की काय करणार, सचिनमुळे सगळं ऐकून घ्यावं लागतं. एकीकडे सायली आता अस्मिताला विचारायला येते, ताई तुम्हाला भूक लागली आहे का, तुमच्यासाठी काही आणून देऊ. यावर अस्मिता म्हणते की आली सती सावित्री विचारपूस करण्यासाठी. हे बघ, मला जेव्हा लागेल ना तेव्हा मी माझ्या आईला सांगेल किंवा माझ्या तन्वीला सांगेल, नाहीतर स्वतः जाऊन घेईन, पण तुझ्या हातचं तर चुकून येणार नाही. यावर सायली म्हणते तसं नाही ताई, अशा अवस्थेत तुम्हाला खात्यात राहणं गरजेचं आहे, तुम्हाला ज्यूस किंवा दुसरं काही खाण्यासाठी आणून देऊ का. यावर अस्मिता म्हणते की अगं तुला सांगितलं ना, माझी काळजी करण्याची काही गरज नाहीये, उगाच ते खोटे तमाशे दाखवू नकोस. मला ना तुला स्वभाव चांगलाच माहितीये, ठीक आहे. सगळ्यांच्या नजरेत उगाच ते माझी काळजी घेऊन चांगला होण्याचा प्लॅन आहे का आता तुझा. हे बघ, तुला जर असं वाटणार असेल ना तर तू अजिबात सक्सेसफुल होणार नाही. शेवटी तूच आहेस आणि तन्वी तन्वीच आहेस. मला काही लागलं पण ना तर मी तन्वीलाच सांगणार आहे. तू मध्ये मुडबुड करू नकोस. सायली खाली मान घालून तिथून निघून जाते. सायलीला या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं, पण सायली अर्जुनला या संदर्भात काहीही सांगत नसते. सायलीचा उतरलेला चेहरा बघून अर्जुन तिला वारंवार या गोष्टी विचारत असतो, पण सायली सांगत नाही. ती सांगते की आज मी घरातल्या कामांमुळे जरा जास्त दमली, म्हणून मला आरामाची गरज आहे. हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तन्वीने प्रतिमासाठी ऑर्डर केलेलं वेडांचं औषध येणार असतं आणि नेमकं त्याच दिवशी अस्मिताच्या सासूबाईंनी कुरिअर केलेल्या टॅबलेट्स म्हणजेच मेडिसिन्स सुद्धा येणार असतात. म्हणजे एकाच दिवशी प्रतिमाची आणि अस्मिताची दोघींची औषधं येणार असतात, पण दोघींचा टायमिंग मात्र जरा मागे पुढे झालेला असतो. त्यामुळे सकाळी एक कुरिअर मॅन येतो. कुरिअर मॅन आल्यानंतर पूर्ण आजी खाली बसलेली असते. ती आणि
पूर्णाई विचारते की कोणाच्या नावाने आहे. यावर तो म्हणतो की इथे सुभेदार लिहिलेलं आहे. यावर पूर्णा आजी म्हणतात की ठीक आहे, मी माझ्या सुनेला बोलवते. यावर पूर्णाई कल्पनाला आवाज देतात, पण कल्पना मात्र उपलब्ध नसते. आजी पूर्णाईचा खून अस्मिता लगेच बाहेर येते. अस्मिता म्हणते काय ग आजी, काय झालंय? यावर पूर्णाई म्हणतात अगं हे कोणाचं तरी पार्सल आलेलं आहे, तेवढं बघतेस का? यावर अस्मिताच्या लक्षात येतं की आपल्या सासूबाईंनी आपल्या औषधांचं पार्सल पाठवलेलं असतं, म्हणजेच कुरिअर केलेलं असतं, तेच आलेलं असणार. अस्मिता पूर्ण आजीला सांगते की अगं आजी, मी माझ्या गोळ्या औषधं विसरून गेली होती, तेव्हा मी माझ्या सासूबाईंना सांगितलं होतं की तुम्ही त्या कुरिअरने पाठवून द्या म्हणून, मग तेच असेल आलेलं बहुतेक. यावर पूर्ण आजी म्हणते की बरोबर घे, कसली वेंधळी असतो तू, तुझ्या औषधं अशी कशी विसरू शकतेस? यावरून आजी किती लेक्चर देशील, थांब मी जरा आलेच. आणि वास्तविकतेत तो कुरिअर बॉय जो कुरिअर घेऊन आलेला असतो ते पार्सल मी त्याचं नसून तन्वीचं असतं. त्यामध्ये प्रतिमाच्या गोळ्या औषधे असतात, त्यामध्ये प्रतिमाच्या वेड्यांचं औषध असतं. पण हे अस्मिताला माहित नसतं, कारण तेथे नाव फक्त सुभेदार असं लिहिलेलं असतं. अस्मिता त्या गोळ्या तिच्या आहेत असं समजून स्वतःकडे ठेवून घेते आणि वर जाते. तिच्या रूम मध्ये गेल्यानंतर ती थोडंफार काहीतरी खाते आणि त्या गोळ्या औषधं घेते. गोळ्या औषधं घेतल्यानंतर ती झोपायला जाणार असते, पण तेवढा तन्वी तिच्याकडे येते आणि म्हणते काय ग अस्मिता, काय करतेस? यावर अस्मिता म्हणते की अगं काही नाही, जस्ट आत्ताच माझ्या गोळ्या आल्या, म्हणजे माझ्या औषधं आल्या. बरं झालं बाबा एकदाच्या आल्या, माझ्या तर आता जीवात जीव आला, कारण ऑलरेडी काल रात्रीचा डोस माझा चुकलेला होता. यावर तन्वी म्हणते की अच्छा चल बरं झालं. एकीकडे तन्वी फोन मध्ये ऑर्डर कुठपर्यंत आली हे ट्रॅक करायला बघत असते, पण नंतर तिच्या लक्षात येतं की तिची ऑर्डर सकाळून येणार होती आणि तिला डाऊट येतो की तिच्या गोळ्या हिने तर नाही घेतल्या, म्हणजे तिच्या प्रतिमासाठी मागवलेल्या गोळ्या अस्मिताने स्वतः तर नाही घेतल्या. ती अस्मिताकडे धावतच येते आणि म्हणते अस्मिता जरा 2 मिनिट तुझ्या गोळ्या औषधं दाखव. यावर अस्मिता तिला तिच्या गोळ्या औषधं दाखवते. यावरून अस्मिताला कळतं की ह्या ज्या गोळ्या ह्या गोळ्या औषधं अस्मिताची नसून प्रतिमाची आहे आणि प्रतिमाची वेड्यांची गोळ्या औषधं अस्मिताने घेऊन घेतलेल्या आहेत. तन्वी आता प्रचंड घाबरते आणि अस्मिताला ती हे सगळं बघते आणि खूप घाबरते. तन्वीला आता काय करावं ते सुचत नसतं. एकीकडे अस्मिताचं पार्सल येतं आणि अस्मिताच्या कुरिअरवर स्पष्ट तिचं नाव लिहिलेलं असतं, अस्मिता सुभेदार. यावर पूर्णाई पुन्हा एकदा गोंधळतात आणि तन्वीला आवाज देतात, ए तन्वी हे काय आहे बघ जरा. अस्मिताचं कुरिअर गोळ्या औषधींचं ऑलरेडी येऊन गेलेलं होतं, मग ते पहिलं आलेलं मग ते आधी अस्मिताचंच आहे. यावरून तन्वीला मात्र डबल क्रॉस चेक होऊन जातं की आपण मागवलेल्या गोळ्या ह्या चुकून अस्मिताने घेऊन घेतलेल्या आहे. एकीकडे सायंकाळ होऊन जाते, पण अस्मिता काही झोपेतून उठतच नसते. पूर्णाजी म्हणतात की अगं अस्मिता कुठे राहिली, तिला बोलवून आण बरं. तेव्हा तन्वी अस्मिताला बोलवायला जाते. तन्वी अस्मिताला उठवते, पण अस्मिता मात्र बेशुद्ध पडलेली असते. तन्वी घाबरते आणि पूर्णाईला बेशुद्ध पडलेली आहे. एकीकडे तन्वी सगळ्यांनी अस्मिताची आलेली गोळ्या औषधं लगेच प्रतिमाच्या गोळ्या औषधांवरून रिप्लेस करते, म्हणजेच अस्मिताजवळ फक्त अस्मिताचीच गोळ्या औषधं ठेवते आणि प्रतिमाची गोळ्या औषधं ती तिच्या रूम मध्ये जाऊन ठेवून येते, म्हणजे कोणाला कळायला नको. सगळे खूप घाबरतात आणि अस्मिताला डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरकडे नेल्यानंतर यावर तन्वी म्हणते की हो तिने तिच्या प्रेग्नन्सीच्याच गोळ्या घेतलेल्या होत्या. यावर डॉक्टर त्या गोळ्या चेक करतात आणि म्हणतात की शक्यच नाही, त्यांनी काहीतरी चुकीचं कंझ्युम केलेलं आहे, त्यामुळे बाळाच्या जीवाला आता धोका निर्माण झालेला आहे. एकीकडे तन्वी मात्र कुणालाच खरं वास्तविकता सांगत नसते, पण पूर्णा आजी नक्की या विचारात असते की जर अस्मिताचं कुरिअर नंतर आलं तर पहिलं आलेलं कुरिअर कोणाचं होतं, कारण त्यावर नाव नव्हतं. त्यामुळे आता मात्र तन्वी खूप घाबरून गेलेली असते. तन्वीला काय करावं ते सुचत नसतं, कारण तन्वीचं जर पितळ उघडं पडलं तर घरातून तिची थेट हकालपट्टी होईल असं तिला कळून लागलेलं असतं. त्यामुळे तन्वी आता खूप कन्फ्युज झालेली असते आणि घाबरली असते. तेवढ्यात सायजी आणि अर्जुन दोघं तिथे हॉस्पिटलला येतात. तर मित्रांनो, पार्ट 2 साठी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.